नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रियाच्या प्लॅनप्रमाणे तिने खोटे पोलीस आणि एक माणूस पाठवलेला असतो, जो की त्या सोनल नावाच्या मुलीचा काका असतो. आता तिने पढवल्याप्रमाणे ते खोटे इन्स्पेक्टर सगळं काही तिला बोलून दाखवत असतात की अर्जुन सायली यांनी काही प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तरं काय द्यायची, आणि त्याप्रमाणे तो इन्स्पेक्टर अर्जुन आणि सायलीच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतो. तो त्याच्याकडे असणारी खोटी FIRची कॉपीसुद्धा देतो आणि अर्जुन सायलीला सांगतो की इन्स्पेक्टर सावंतांचा मला फोन आला होता, त्याच वेळेस मी हे सगळे कागदपत्र तपासून घेतले आहेत. आता सायलीसुद्धा ते सगळे डॉक्युमेंट पाहते आणि त्यानंतर पुन्हा उलट प्रश्न विचारते. त्यावेळेस प्रियाने जसं सांगितलेलं असतं त्याचप्रमाणे ते दोघेही उत्तर देऊ लागतात. सायली त्यांना विचारते की तुम्हाला इतक्या वर्षानंतर या प्राचीची आठवण कशी काय आली. तेव्हा ते सुरेश कदम सांगतात की काही वर्षांपूर्वी आमच्या एका नातेवाईकांनी प्राचीला पुण्यामध्ये पाहिलं होतं आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुमची प्राची जिवंत आहे. त्यानुसार मी शोध सुरू केला. आता इकडे सचिन, प्रिया सगळेच जण वाट पाहत असतात की नेमकी तिकडे काय सुरू असेल. सचिन म्हणतो की इन्स्पेक्टर धुमाळने जर कल्टी मारली नसती ना, तर आज आपल्याला हे खोटे पोलीस तिथे पाठवावे लागले नसते. आता प्रियाने त्या सुरेश कदमची आणि ते खोट्या इन्स्पेक्टरची चांगली शिकवणी घेतलेली असते आणि त्यामध्ये त्यांना काय काय बोलायचं सगळे पॉईंट त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलेले असतात आणि त्याचप्रमाणे ते इन्स्पेक्टर आणि कदम दोघेसुद्धा व्यवस्थित उत्तर देतात. सोनल म्हणजेच त्यांची प्राची कधी हरवली, कशी हरवली, त्यानंतर त्या गावामध्ये कोणीही त्यांना कधीच सापडलं नाही कारण त्यांनी गाव सोडलं होतं. या सगळ्या गोष्टी ते पटापट बोलून दाखवतात. एखादी जन्मखून हिच्याकडे आहे का असं विचारल्यानंतर ते सुरेश कदम सांगतात की जन्मखून तर नाही, पण लहानपणी एकदा फटाके वाजवताना तिच्या मानेवरती फटाका उडाला होता आणि त्यामुळे तिला मानेला जखम झाली होती. आता सायली ती जखम चेक करून पाहते आणि जवळजवळ खात्रीच पटते की हीच त्यांची प्राची आहे म्हणून. आता ती मुलगी खूप रडू लागते कारण तिला आठवत तर काहीच नसतं, पण पुरावे तर तेच सांगत असतात. आता सायली ठरवते की आपण पुण्याला जाऊन त्या गुरुजींकडे चौकशी करूयात, ज्यांच्याकडे सोनल इतके दिवस राहत होती. पण तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की तुम्हाला आता ते शक्य होणार नाही कारण काही दिवसांपूर्वीच ते गुरुजी वारले. आता हे ऐकून सोनलला फार रडू येते. सोनलसुद्धा सांगते की त्या गुरुजींनी माझी खूप काळजी घेतली. इन्स्पेक्टर सांगतात की हो, त्यांनी काळजी घेतली, मात्र ते तिला शिक्षण नाही देऊ शकले कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसासुद्धा नव्हता. आता सायली काकांना विचारते इतक्या विश्वासाने त्या पुण्याच्या गुरुजींनी पनवेलच्या गुरुजींकडे सोनलला सोपवलं होतं, मग त्यांनी असंच तुमच्याकडे कसं काय देऊन टाकलं. तेव्हा ते काका सांगतात की त्यांना त्यांच्या मुलीकडे कायमचं शिफ्ट व्हायचं होतं आणि मग ते सोनलला तिथं कशी काय घेऊन जातील. ते कर्नाटकला राहायला गेले आहेत, त्यामुळे त्यांनी सोनलला माझ्याकडे दिलं. त्यांनी आश्रमाबद्दल सगळं ऐकलं होतं ना म्हणून. अर्जुन लगेच चैतन्याला कॉल करून सांगतो की मी काही तुला डॉक्युमेंट पाठवते, ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला चेक करून लगेचच्या लगेच सांग. आता इन्स्पेक्टर सावंतसुद्धा तिथेच असतात, तेव्हा ते सुद्धा विश्वास देतात की मी सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करतो. मात्र इकडे नागराज, प्रिया आणि राकेश यांची घालमेल सुरू असते कारण अजूनही श्वेताचा फोन आलेला नसतो आणि प्रिया म्हणते थोडा वेळ तर लागेल ना त्या मुलीचा तो काका आहे हे पटवून देण्यासाठी, त्यामुळे काळजी करू नका. आता राकेश म्हणतो पण आपले माणसं पकडली तर जाणार नाहीत ना, म्हणजे अर्जुन सायलीला वेड्यात काढणं इतकं सोपं गोष्ट नाही आहे. आता प्रिया खूपच चवताळते आणि चक्क त्या राकेशचा गळा चावळते आणि त्याला धमकावते की हे राकेश, अगदी सुरुवातीलाच पणवती लावायची नाही हा, या सगळ्यासाठी मी खूप मेहनत केलेली आहे, त्यामुळे हा प्लॅन तर फ्लॉप होऊ शकतच नाही, हा प्लॅन वर्क होणार. त्याच्यामुळे या प्लॅनच्या बाबतीत कुठलीही गोष्ट निगेटिव्ह बोलायची नाही. आता प्रिया चांगला त्याचा गळा आवळत असते. नागराज येतो आणि तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो, मात्र प्रिया प्रचंड चिडलेली असते. ती नागराजचं सुद्धा ऐकत नाही. शेवटी नागराज तिला बाजूला ओढतो, पण प्रिया पुन्हा त्याला धमकी देते की
निगेटिव्ह बोलायचं नाही हां. नागराज अंकल, तुमच्या या दगड मुलाला सांगून ठेवा, कुठल्याही बाबतीमध्ये निगेटिव्ह बोलायचं नाही. प्लॅन वर्क होणार आहे. इकडे अर्जुन चैतन्याच्या फोनची वाट पाहत असतो. चैतन्य त्याला फोन करून सांगतो की आम्ही सगळे रेकॉर्ड चेक केले आहेत. सगळी कागदपत्र, FIR सगळं बरोबर आहे. इन्स्पेक्टर सावंतसुद्धा तेच सगळं सांगतात. त्यामुळे अर्जुनलाही शंका घ्यायला काही जागाच राहत नाही. सायलीला मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये जरा शंकाच येऊ लागते. तिचं काही मनच होत नाही सोनलला पाठवायचं. श्वेता म्हणते, हे तर खूप छान झालं ना, म्हणजे हिला तिची फॅमिली लवकरात लवकर मिळेल. असं जर झालं तर किती छान होईल. तेव्हा सायली तिला म्हणते की या बाबतीमध्ये घाई करून चालणार नाही. त्याच्यामुळे लगेच आपण तिला सोपवणार नाही आहेत. आता ते काका लगेच कांगावा करू लागतात. माझी पुतणी माझ्यासमोर आहे. इतक्या वर्षानंतर ती मला भेटली आणि तुम्ही मला तिला देऊन का टाकत नाही आहात? सायली सांगते की तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तरीसुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींची शहानिशा झाल्याशिवाय त्यांच्याकडे मुलीला सोपवलंच नसतं. इन्स्पेक्टर सांगतात की मी स्वतः सगळे कागदपत्र तपासून पाहिलेले आहेत. त्यामुळे याच्यामध्ये शंका घेण्याची काहीच गरज नाही आहे. सायली म्हणते की आम्हाला मधुभाऊंशी थोडंसं बोलायचं आहे. आता सायली मधुभाऊंना घेऊन आतमध्ये जाते आणि हा काका सोनलशी बोलू लागतो. त्यावेळी सगळे फोटो काढणारा सचिन त्या ठिकाणी उभा असतो. तो गुपचूप सगळ्यांचे फोटो काढत असतो. आता हा सुरेश कदम प्राचीला प्रश्न विचारू लागतो की तुला हे सगळं आठवते का? लहानपणी आपण हे केलं होतं. लहानपणीच्या तो गोष्टी देखील बोलून दाखवू लागतो. पण प्राचीला काहीच आठवत नसतं. इकडे अस्मिता जॉबवर गेलेली असते आणि त्याच वेळेस गोलू खूप रडत असतो. हे ती व्हिडिओ कॉलवरती पाहते आणि ती तिच्या मामावरतीच शंका घेऊ लागते की तिला गोलूला व्यवस्थित सांभाळता येत नाही आहे. पण कल्पना तिला व्यवस्थित समजावून सांगते की अगं त्याला झोप आली आहे, तो नाटक करतोय. त्यामुळे तो शांत झाला की मी तुला फोन करून सांगते. तू आत्ता फोन ठेव बरं आणि अजिबात काळजी करू नकोस. व्यवस्थित कामसुद्धा कर. अस्मिता म्हणते की सायली अजून आली नाही आहे का? बरोबर आहे, आश्रमातल्या मुलांना काही झालं तर लगेच ती जाते. पण इथे गोलूला तिची गरज आहे हे तिला नाही समजून घेता येणार आणि मग ती चिडते. इकडे अर्जुन, सायली आणि मधुभाऊ एकमेकांशी बोलत असतात. अर्जुन सांगतो की सगळे कागदपत्र बरोबर आहे. त्यामुळे आत्ता तरी असंच वाटतंय की ती सोनल म्हणजेच त्यांची प्राची आहे. मधुभाऊ म्हणतात मग आपण त्यांच्याकडे तिला सोपवून द्यायचं का? कारण आता तरी आपल्याला तसंच वाटतंय. अर्जुन म्हणतो हो, आपणही आता जास्त वेळ काढू शकत नाही. कारण त्यांनी पोलिसांना ऑलरेडी इन्व्हॉल्व केले. त्यांनी सगळे कागदपत्र चेक केलेत. त्यामुळे आपल्याला चेकिंगसाठी वेळही मिळणार नाही आहे. पण सायलीच्या मनामध्ये शंकाच असते. सायली तिचं बोलूनही दाखवते, आपण जे करतोय ते बरोबर करतोय ना. सोनलला त्यांच्याकडे पाठवण्यासाठी आपण घाई तर नाही करत आहे ना. तेव्हा अर्जुन तिला समजावून सांगतो. तेव्हा तिचंही मन बदलतं आणि श्वेता त्या ठिकाणी त्या काकांचा निरोप घेऊन येते. ते विचारतायत की आम्ही श्वेताला कधी घेऊन जाऊ शकतो. तेव्हा आता सगळेजण बाहेर येतात. सुरेश काका श्वेताला प्रश्न विचारत असतात की तुला हे आठवतंय का? पण श्वेता काहीच आठवत नाही असं सांगते. पण थोड्या गोष्टी तिला देखील अस्पष्ट आठवत आहेत आणि मीच यांची प्राची असेल असंही ती सायलीला सांगते. सुरेश काका म्हणतात की आता माझ्या मुलीला माझ्याकडे देऊन टाका, कारण हिची आई वडील खूप तिची वाट पाहत आहेत. मधुभाऊ म्हणतात हा निर्णय आता सर्वस्वी सायलीचा असणार आहे, कारण संचालिका तीच आहे. मग सायली विचार करते आणि त्यांना हो असं सांगते. तुम्ही हिला घेऊन जाऊ शकता, पण काही दिवस तरी तुम्ही आम्हाला हिच्याबद्दलचे सगळे अपडेट देत राहणार आहात. कारण हिला व्यवस्थित करमत आहे की नाही, ती व्यवस्थित रुळली की नाही, हे सगळे तुम्हाला आम्हाला सांगावं लागणार आहे. तेव्हा ते काका हो, आम्ही रोज तुम्हाला मेसेज करत जाऊ असं सांगतात. आता सोनल खूप इमोशनल होते. ती सगळ्यांचा निरोप घेते. तिला निरोप घेताना खूप जड वाटत असतं, कारण तिचा या सगळ्यांमध्ये जीव अडकलेला असतो. सायली तिला समजावते, तुझे आईबाबासुद्धा तुझी खूप वर्षापासून वाट पाहत आहेत ना, त्याच्यामुळे तू आता जा त्यांच्याकडे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर तुझं आहे, आम्हाला कधीही विसरू नकोस. तेव्हा ती सोनलसुद्धा सांगते की अजिबात नाही विसरणार, पण तुम्हीसुद्धा माझी आठवण काढाल ना. आता सायली आणि
सोनल दोघीसुद्धा इमोशनल होतात. सगळेच जण खूप इमोशनल झालेले असतात. त्याच वेळेस अर्जुन म्हणतो की हँडओव्हरच्या कागदपत्रावरती तुला सही करावी लागेल. मग सायली त्या पेपर्सवरती सह्या करते आणि नेमकी तो फोटो देखील सचिन काढून घेतो. तो सगळे पुरावे गोळा करत असतो. आता सोनल म्हणते, मी तुमच्यासोबत उद्या येऊ का? कारण आजच्या एक दिवस मी इथे थांबते. पण असं म्हटल्यानंतर सगळेच खूप घाबरतात, कारण एका दिवसामध्ये काही नवीन गोष्टींचा उलगडा झाला तर. त्यामुळे सायली तिला समजावते, तुझी आई बाबा तुझी खूप वाट पाहत आहेत ना, मग आणखी वाट पाहायला नको लावू त्यांना, तू जा आजच. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायली सोनलला त्यांच्याकडे सुपूर्द करते, पण तिच्या मनामध्ये शंकाच येत असते, आपण केलं आहे ते बरोबर केलं आहे की नाही. आणि इकडे जेव्हा प्रियाला कळतं की तिचा प्लॅन वर्क झालेला आहे, सोनलला तो माणूस घेऊन गेलेला आहे, तेव्हा मात्र तिचा आनंद गगनात मावत नाही. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.